आता शरद पवार आणि ठाकरेंशिवाय मार्ग नाही असं अमित शहांनाही वाटतं. सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान. किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेतायत. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटील यांची खोचक टीका. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी नेत्यांना चक्क गर्दी जमवण्यासाठी टार्गेट दिल्याची माहिती. 26 सप्टेंबरला मोदी पुणे दौऱ्यावर. मोदींबाबत संजय राऊतांचं मोठं विधान. महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुका हरतील त्या दिवशी मोदींची पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरून उतरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल, राऊतांची टीका. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आमदार पद्माकर वाळवी यांची जीभ घसरली. वाळवींकडून मुख्यमंत्र्यांचा चक्क मूर्ख आणि नालायक असा उल्लेख. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा. जागा वाटपासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाळ यांच्याशी चर्चा करणार. घरकोंबड्या मालकाला भाजपची कार्यकर्त्यांबाबतची निष्ठा कळणार नाही. शहांच्या दौऱ्यावरून राऊतांनी केलेल्या टीकेला नितेश राणे यांचं जोरदार प्रत्युत्तर. अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. आमदार सुलभा खोडके अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार प्रवेश. खोडके यांची घर वापसी, सूत्रांची माहिती. अजित पवार यांना शह देण्यासाठी शरद पवार यांची सिंदखेड राजा मतदारसंघात रणनीती. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुतणी गायत्री शिंगणे यांनी फुंकलं रणशिंग. पुण्यात महाविकास आघाडीचं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन. मवियाच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक निधीतून वगळल्याचा आरोप. माढ्यात नवा राजकीय ट्विस्ट. उमेश पारिचारक यांची माढ्यातून निवडणुकीची तयारी सुरू. आमदार बबनराव शिंदे यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता. मोठ्या नेत्यांना आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जयंत पाटलांचा मोठा दावा. कार्यकर्त्यांना आशा दाखवण्यासाठी अशी वक्तव्य. गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन. मोदींच्या सभेसाठी नेत्यांना टार्गेट. पदाधिकारी लागले कामाला.